माझं नाव शिरीष बाबुराव जंगम। मी या सोसायटीचा चेअरमन आहे। ही समर्थनगर गृहनिर्माण संस्था ही फार जुनी संस्था आहे आणि या ठिकाणी हे आपण जिथं उभा आहे ही जागा पूर्ण रिकामी होती पूर्वी, म्हणजे मोकळं मैदान होतं। इथं काय भोवतानी काय हे नव्हतं, कंपाऊंड नव्हतं, काही नव्हतं आणि इथं लोक कचरा टाकायचे, घाण करायचे, आजूबाजूचे लोक येऊन कचरा टाकायचे। मग हे आम्ही एकदा विचार केला की ही ओपन स्पेस आहे, ह्याला व्यवस्थित आपण करूया, झाडं लावूया, कंपाऊंड करूया। तर ग्रामपंचायतीने आम्हाला सहकार्य फार केलेलं आहे आणि मग आम्ही 2014 नंतर 2014 साली साधारण इथे मलकापूरवरून आम्ही झाडं आणली वेगवेगळी। जर तुम्ही बघितलं इथं तर सगळ्या प्रकारची झाडं आहेत। इथे आंबा आहे, कडुलिंब आहे, त्यानंतर आपटा आहे, त्यानंतर वड आहे, बांबू आहे, चिंच आहे, देशी झाडं आहेत, भावासारखी फुलाची झाडं आहेत, बदाम आहे। तर ही सगळी जी झाडं आहेत ही झाडं आम्ही मलकापूरवरून आणून, मलकापूर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातलं, तिथून आणून स्वतः श्रमदान करून सगळ्या आम्ही जे इथं उपस्थित आहे सगळे लोक, याच्यामध्ये आम्ही सगळे इथले कार्यकर्ते आहे। आमचे फिरोज शेख म्हणून आमचे एक प्रमुख कार्यकर्ते सरपंच होते इथं त्यावेळेस, त्यानंतर बदोदिया, किरण मुळे, मुजावर, त्यानंतर अवधूत जगदाळे, ठोकळे सर, शेखर पाटील, भोसले भाऊ, ह्या सगळ्यांनी श्रमदान करून इथे खड्डे खाणले आणि ती झाडं लावली। ती झाडं आणली तेव्हा साधारण 3 फुटावर 2 फुटावर होती, पण यानंतर रेग्युलरली याला पाणी देणं, यांचं संवर्धन करणं, हे लॉन आहे ते लॉनसुद्धा आम्ही लावलेलं आहे, ते लॉन वाढवणं, ही सगळी कामं आम्ही केली। आणि आज हे केल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटतं की सातारमधले आजूबाजूच्या गावातली इथली लोक, बरीच लोक हे बघायला येतात गार्डन। या भागात कुठेही असं गार्डन नाही आहे आणि ते गार्डन बघायला आजूबाजू लोक येतात, ते कसं बनवलं आहे बघतात आणि त्याचा प्रेरणा घेऊन आपल्या गावात काय करता येईल का हे ते बघत असतात। त्यामुळं आम्हाला याच्यातून एक फार मोठं समाधान मिळतं। जेव्हा आपण आज बघतो की दुष्काळ सगळीकडे पसरलेला आहे, पावसाची पाण्याची टंचाई आहे, त्यावेळेस अशी झाडं सगळीकडे लावी जावी, सगळीकडे हिरवळ पसरावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। आमच्या कॉलनीमध्ये सुद्धा आम्ही सगळीकडे झाडं लावून हरित क्रांतीचा एक भाग म्हणून काम करणार। मी अवधूत भानुदास जगदाळे, समर्थनगर हाऊसिंग सोसायटीचा सभासद आहे। आमच्या या सोसायटीची निर्मिती साधारणतः 80च्या दशकात झाली। त्यावेळेचे जे आमचे सर्व सन्माननीय सभासद होते त्यांनी या संस्थेची जोपासना ग्रामपंचायतीमध्ये रूपांतर होईपर्यंत वृक्षारोपण घराशेजारी ह्या मूळचा कोडोली गावाचा माळ, परंतु त्या माळाचं रूपांतर एका ओएसिससारखं या जुन्या सन्माननीय सभासदांनी केलं। तदनंतरच्या काळात आमची ग्रामपंचायत झाली। ग्रामपंचायतीचे आमचे पहिले सरपंच शेख चाचा व तदनंतर आलेले वेळोवेळी बदललेले सरपंच असतील किंवा सन्माननीय पदाधिकारी असतील, या सर्वांनी या ग्रामपंचायत, सोसायटी आणि इथल्या पर्यावरणाकरता फार मोठे योगदान केले। 1990 नंतर ज्यावेळी हा रिकामा स्पेस होता, साधारणतः 2000 सालानंतर आमचा हा रिकामा स्पेस डेव्हलप करायचा असं सेवानिवृत्त बरेच शासकीय अधिकारी आहेत, इथं काही उद्योजक आहेत, या सर्वांनी ठरवलं। आमचे त्यावेळेचे सन्माननीय सभासद आता कॉलनीत आहेत सुनील भाऊ भोसले व इतर आमचे शिरीष जंगम असतील, आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या कॉलनीचं भूषण बाबूराव, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबूराव शंकर जंगम यांनी वेळोवेळी इथं झाडं लावली होती, परंतु त्यावेळी कंपाऊंड वगैरे नसल्यामुळं बाहेरची जनावरं यायची, झाडं खायची। त्यानंतरचं त्यांचं संवर्धन व्हावं आणि या गार्डनला ज्येष्ठ देशभक्त भगतसिंग, सरदार भगतसिंग यांचं नाव दिलं जावं, ही आमच्या गुरुजींची कल्पना, जंगम गुरुजींची। त्यातनं हे गार्डन साकार झालं। या गार्डनकरता या सोसायटीतल्या प्रत्येक सदस्याचं योगदान आहे। प्रत्येक सदस्यानं या झाडांचं संवर्धन व्हावं, फक्त झाडं लावली जावीत एवढंच नाही तर संवर्धन पण व्हावं, याकरता खूप काळजी घेतली। लावताना बऱ्यापैकी त्यावेळी आमचे जे आत्ता बोललेले शिरीष दादा आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्यापैकी आम्ही भारतीय झाडं लावली,
वड असेल, अंजन असेल, पिंपळ आहे, परत आंबा आहे, नारळ आहे, चिंच आहे, जांभूळ आहे, त्यानंतर हे मागं तुम्हाला दिसत असेल हे चेरीचं झाड आहे. जेणेकरून आमच्या सोसायटीत तुम्ही आला तर एका प्रति महाबळेश्वरमध्ये आल्यासारखं तुम्हाला भासेल. प्रत्येकाने अशाच पद्धतीनं आपल्या घराशेजारी वृक्ष संवर्धन केले. शोभेच्या झाडांमध्ये येलो शॉवर आहे, परत भुईकमळ, लिली, पिवळी लिली ही झाडं इथं लावलीत. जेणेकरून आमच्या या जागेत आमचे ग्रामपंचायत कार्यालय आहे, आमचं मीटिंगचं कार्यालय आहे, लहान मुलांची अंगणवाडी आहे. रवींद्रनाथ टागोरांचं जी शांतिनिकेतनची कल्पना होती त्याप्रमाणे इथं वातावरण आल्हाददायक शांत राहावं, जेणेकरून माणसाचं कॉन्सन्ट्रेशन व्हावं अशा दृष्टिकोनातून, ज्येष्ठ नागरिकांना फिरण्याच्या दृष्टिकोनातून, लहान विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून हे आमचं सरदार भगतसिंग गार्डन विकसित केलेलं आहे. भविष्यात आमचे हे इतर तरुण सहकारी आहेत ते सहकारी यांच्या माध्यमातून आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग पण या ठिकाणी करणार आहे की जेणेकरून पावसाचं पाणी या इथं राहून इथल्या झाडांना मूळ स्रोताचं पाणी मिळावं भूजल स्तरातील. या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहे. आत्तापर्यंत घडलेल्या या सर्व गोष्टींकरता आमचे जुने जे सभासद होते, ज्येष्ठ सभासद, त्यानंतर आत्ता कार्यरत असणारे सभासद व भविष्यात आमच्या सर्व गोष्टी बघणारे आत्तापासूनच क्रियाशील असणारे बदोतिया आहे, आमचा मोहसिन आहे, ही सर्व मुलं यात त्यांना आभार पण आणि त्यांना ऑल द बेस्ट पण. माझं नाव मोहसिन फिरोज शेख. मी 1997 पासून ह्या कॉलनीमध्ये राहतो आहे. माझ्या आजोबांनी मोहम्मद मौला अली शेख यांनी स्थापना करताना आम्ही तिथं स्थापना ह्यांनी केली ह्या ग्रामपंचायतीची. त्याच्यानंतर माझे वडील जे 2008 साली सरपंच झाले, त्यांनी त्या काळामध्ये ते आत्तापर्यंत विविध विकासाची कामं सर्वजण, त्यांचे मित्र, आमचे काका, आमचे ज्येष्ठ लोक सर्वांना घेऊन त्यांनी ह्या बागेचं संकल्पना रचली व जसं त्यांनी सांगितलं की हे मलकापुरात जाऊन ह्यांनी ही झाडं आणली. झाडं आणून त्या झाड्याबद्दलचं माहिती व झाड्याबद्दलचे विविध ठिकाणी लावायच्या ज्या काही गोष्टी होत्या ते सर्व त्यांनी केल्या आणि त्या माध्यमातून जे काय लाभ आम्हाला झालं, जसं की आम्हाला वॉकिंग ट्रॅक बनवला गेला, त्याला आम्ही अभ्यासासाठी इथं यायचो, परत आम्ही खेळलेलो आहे इथं ह्या मैदानात. तसंच मध्ये त्यांनी एक आपलं गृहनिर्माण संस्था आमची जी आहे त्याच्यात सभागृह देखील बनवलं गेलं आहे. त्या सभागृहाचा लाभ आम्हाला विविध बड्डे पार्टीसाठी झाला किंवा कार्यक्रमासाठी झाला किंवा कुणाचा पुरस्कार असेल किंवा ज्येष्ठांचा काय कार्यक्रम असेल त्यासाठी झाला व आज देखील त्या कार्यक्रमाचं सर्व महिला मंडळामधले बचत गटासाठी वापर केला जातो. ह्या प्रकारचं ह्या बागेचा जो योगदान आम्हाला सर्वांना झाला आणि भविष्यात येणाऱ्या आमची जी काही पिढी असेल त्यांना होईल अशी मी प्रार्थना करतो व शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्याचा उपयोग कसा करायचा हे आम्ही सगळ्यांनी ज्येष्ठांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्ही हे सगळं उभं केलेलं आहे. त्यामध्ये नैसर्गिक हे राहावं, माती वगैरे वाहून जाऊ नये ह्यासाठी असे हे इकडं हे बांबूचे वगैरे आम्ही झाडं लावलेली आहे की त्यामुळे हे होणार नाही, भूस्खलन वगैरे जे होतं ते होणार नाही. दुसरं आम्ही जे असे आता हे माणसं आहेत ज्येष्ठ यांना संध्याकाळी फिरण्यासाठी हा आम्ही ट्रॅक बांधलेला आहे. त्यावेळेस ह्याचा उपयोग बरेचसे लोक म्हणजे आमचे कॉलनीच नाहीत, बाहेरच्या कॉलनीचे सुद्धा लोक येऊन ह्याचा उपयोग घेतात आणि स्वच्छ हवा मिळण्यासाठी इथं येऊन बसतात आणि ही बसण्यासाठी ही बागाची आम्ही सोय केलेली आहे. आणि या बागेचं उद्घाटन छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांनी केलेलं आहे. हे कंपाऊंड बांधलं, वॉल कंपाऊंड, ते बांधून येणाऱ्या जनावरांचा तो थांबला गेला, थोडं बंदिस्त केलं गेलं आणि त्याचा उपयोग लोकांना चांगला झाला.